देव आणि राक्षस यांची लढाई झाली. इंद्राने राक्षसांना हरवलं आणि प्रल्हादाची आई कयादू ही त्या राक्षसाकडून हिरण्यकश्यपून त्यांनी धरून नेली. त्यावेळेला वाटेमध्ये कोण इंद्र आडवा झाला. इंद्राने सांगितलं की ही तू तिला नेऊ नको, नारद. आणि मग ती नारदाच्या आश्रमामध्ये होती. नारदाच्या ती गरोदर होती. नारदाच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला त्या गर्भावर दैवी संस्कार पडले आणि मग भक्त प्रल्हाद राक्षसाचा मुलगा होता, पण तो सात्विक बनला. म्हणून आज गर्भावस्थेमध्ये दैवी विचार जर त्या बाईच्या डोक्यावर जर गेले तर आलेलं मुलगं हे सात्विक जन्माला येतं. हा सिद्धांत प्रल्हादाच्या चरित्रावरून सांगण्यात येतो. आज गरोदरावस्थेमध्ये पाहूनही ते पाहिलं जातं आणि जन्माला आलेले मुलं त्याप्रमाणे जन्माला येतात. म्हणून भक्त प्रल्हाद हा दैवी विचाराचा जन्माला आला. म्हणून गरोदरबाईच्या गर्भावस्थेमध्ये दैवी विचार जाणं गरजेचं आहे. आणि भक्त प्रल्हादांनी राक्षस कुळाचा उद्धार केला.